नमस्कार मंडळी, स्वागत. चला, एक दिवस संपला, ऑफिसमधून घरी आली आहे. पाहू शकता बॅग ठेवत आहे. घरातला पसारा बाजूला तुम्ही पाहिलाच असेल. आणि म्हटलं आज काय ब्लॉग करावा, तर आज मी संध्याकाळी घरी आल्यानंतर काय माझं काम असतं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता इथे तिन्ही संधीचा दिवा लागलेला आहे. सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे. आणि इथे चिरंजीवानी जो पसारा केला आहे तो तुम्हाला दाखवणारच आहे. ही पहा, भूक लागली म्हणून शेवपुरी आणली आहे. या सगळेजण खायला शेवपुरी. आणि हा इथे आर्ट क्राफ्टचा जो टेबल आहे तिथे पहा गमची, बाटली आणि हे काहीतरी आज ग्लोव्ज बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकेल. असं काही ना काही हस्तकला म्हणजे त्याला आर्टचं खूप हौस आहे. चला तर मंडळी, फ्रेश होते पुढचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मंडळी इथे चिरंजीव जेवायला बसला आहे आणि मी चालले आहे फ्रेश होण्यासाठी. या मंडळी शेवपुरी खायला. कोण कोण संध्याकाळी ऑफिसतून घरी जाताना शेवपुरी खातं नक्कीच कमेंट करून सांगा. मी तर खाते. चला बाबा. मग मंडळी आधी पोटोबा मग विठोबा. थोडं बरं वाटलं. दिवसभर आपण येतो धावपळ करून आणि संध्याकाळी तीच ऊर्जेने काम करणं फार कठीण असतं. आणि संध्याकाळचा जो 1 तास भेटतो तो मी यूट्यूबसाठी ठेवलेला आहे. पहा, हा बाजार आणलेला आहे आणि आता हा बाजार व्यवस्थित काढायचा आहे. पहा मी काय काय आणलेलं आहे. नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर चिरंजीवानी असा छोटासा ग्लासचा सेट मागवलेला. त्याला काहीतरी आर्ट करायचं होतं. त्यासाठी आवर्जून त्याच्यासाठी 8 ग्लास आणलेले आहेत. आणि सीझन वाईज फ्रूट तर आपण सगळेच खातो. पाहू शकता इथे मी काय आणलं आहे. आमच्या घरात नेहमी वेलची केळी आवडतात. आणि उद्याच्या भाजीसाठी बटाटे आणले आहेत. तर ते बटाट्याची भाजी उद्या टिफिनला असणार आहे. आणि त्यानंतर आणले आहेत बोरं. तर मंडळी सीझन आला आहे वाटतं बोराचा. तर मला छानशी अशी बोरं भेटली. तर ती बोरं पाव किलो त्यांनी फक्त 20 रुपयाला पाव किलो दिली आहेत. पाहू शकता हिरव्या रंगाची बोरं आहेत. तर मला फार आवडली. तर मी म्हटलं मीठा आहे क्या भैया जी. तर बोलला हां खूप छान आहेत. तर मंडळी पहा, संध्याकाळचे 6:15 वाजायला लागले आहेत. आणि मी आता झटपट माझं सगळं सामान ठेवते, सगळं आवराआवर करते. कारण थोड्या वेळानंतर मला लाईव्ह पण घ्यायचं आहे, थोडेसे रील पण बनवायचे आहेत आणि त्यानंतर बनवायचे आहे जेवण. चला तर मंडळी ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा. मंडळी रोज जेवणाची काय तयारी करायची हा विचार चाललेला होता. आणि एका हातात कॅमेरा घेऊन शूट करणं फार अवघड होतं. काय माहीत कसं बाकीचे यूट्यूबर एका हातात कॅमेरा घेऊन शूटिंग करतात. तर पाहू शकता किचनवरतीच मी माझा शूटिंगचा कॅमेरा ठेवला आहे. आणि आता मी थोडंसं जेवणाची तयारी करत आहे. आणि पाहूया आता काय बनवायचं तोच मी डोक्यामध्ये विचार चाललेला आहे. आणि मंडळी खूप मेहनत असते. आपण म्हणतो आपल्याला दर दिवसाला कमीत कमी 300 ते 400 रुपये आपला रोजचा खर्च आहे. असं एखादा फळ, फ्रूट किंवा भाजीपाल्यासाठी. तर असं चाललेलं असतं आपण मध्यमवर्गीयांचं. आणि हे सगळं करता करता आपण सगळा खर्च सांभाळत असतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा.